ए होय रे. काय झालं? अरे ते बहिणीच्या लग्नाला कर्ज काढलेलं. हा ते तर मस्त अरे काढून टाकलं. सावकारीने माही फार नको नको करून टाकली बा. आता काय करायचं हो, ते सारखं येऊन बडबड करतं, आपण तरी काय करावं? करावंच काय बा, माहिती डोकावड झाली आणि या बरं. पावसाने तर मागच्या वर्षी आपल्या पिकाचं वाटोळं झालं, म्हणलं त्याच्या भरोश्यावर देऊ. यंदाच काय मला नाही वाटत हाताला त्या लागल. पिकांचा खर्च नाही आलेला मागच्या वर्षीचा, अहो मी त्याच्यात तोटा झालाय. आणि पैसे द्यायचीच कशी? आता ते आपण तर पिकाच्या भरोश्यावरच केलं होतं ना, आता कसं सावकाराचे पैसे द्यावं बरं? आता काय माहित डोकावड झाली बा. ते पुढं गाठ पडली की लय बोलतोय, नको नको ती बोलतोय. बरं आता त्याच्यावर इलाज नाही ना काही आपल्याकडे. हा बरं ना, मग घरात आपल्याकडं सोनं नाही, आपण गहाण टाकून त्यांचे पैसे मिटले. मिटली असती बरं. ती एक आज दोन्ही बहिणीच्या लग्नाला काय कमी खर्च झालाय बरं तो. हो तेच तर लय खर्च तर तुम्ही काय मापात केला नाही गाड्या, त्याबद्दल तुम्हाला काही बोललं म्हटलं ना राग तर लय येतो. मला कसं वाटायचं, जाऊ दे बहिणी कवा तरी करणंच अहो, आहे ना ते ते. खरं आहे, पण ते लोक बी म्हणत होते तुम्ही माळी जरी घालून दिले तरी जमते, पण तुम्हाला एवढा किडा होता का माझ्या बहिणीचे लग्न मोठे थाटामाटात करायचे. अरे पण केलेच ना, आता होतं आपलं माझं कर्तव्य ते हा, केलंय मग मी. तुमचं कर्तव्य तुम्ही केलं, पण त्या म्हणणार नाहीत ना भाऊ तो आमच्यासाठी एवढं कर्ज पाणी काढलं म्हणून. जाऊ कसं दे, काय? कसं असं हे समाजात आहे ना, उपकार ही चीज कुणी पाळीतच नाही 90%. अहो पण त्या टायमाला तुमच्या संग लय भांडणं केले मी, पण तुम्ही ऐकलं नाही. आता हे माणूस 4 बारा दाराला चक्रा मारतो आणि जे नाही ते बोलतोय माणसाला, काय करायचं त्याचं? तसं आहे ना, तुझं ऐकायच पाहिजे होतं. मग निमार्द जरी कमी केलं असतं ना तरी जमलं असतं. बरं त्यो दाराला माती ठेवी ना एवढ्यात आहे ना, मी त्याच्या बिना आहे ना घरी सुद्धा थांबा ना. तुम्ही जातात ना, पण मला तोंड द्यावं लागत ना त्याला. तुम्ही जरी गेले तर मला किती बडबड करून आपण जातो. त्या टायमाला तुम्हाला कळलं नाही का एवढं घ्यायचं तेवढं घ्यायचं? तुला तरी तुला आफर टफर बोलत नाही, पण मला माहिती नको नको करतो. मग आता याच्यावर काहीतरी तोडगा काढा, नाही तर तो माणूस आहे ना, मी तर म्हणते ते वावर आहे नावावर करून घ्यायला बसलाय. अरे पण ती मस्त नावा बी करून देता येईल. मग आता त्याला दुसरा पर्याय आहेच काय? आला का काय तो माणूस सावकार आला? आणि यायला बसलाय बाबा, त्याचं ते अवघड काम आहे त्याचं. काय तेच तर ते मी ना, म्हणते. ते माणूस बी लय बेकारी. बरं त्याला नाव ठेवण्यात माझ्या नाही रे, त्याने बी टायमाला पैसे दिले. अहो त्याने दिले ना, आता त्याला मागत कोणाला बी पैसे दिले मागं देण्याची अपेक्षा हा ना, काहीच बघ करत आता असं आपल्याच्याने कसं? रुपये याच जायना धडबटाय जायना. त्याच्यामुळेच मग ते तळतळी जातोय ना. निदान वरची जरी मिटवली असते ना तरी तू काय नसता बोलला. पण आपल्याकडे ती बी मिटवाय नाही. बरं त्याला त्याला असं वाटतं हे देतोय का नाही का बुडीतोय. मग आता काय करावं बरं? वावर आपले साथ द्यायना तो, नाही ते सारे पैसे मिटले असते. जाऊ दे, एखादं एकर इकूनच टाकावं लागेल. मग आता काय करणार आहे आपण? अहो पण विकायचं म्हणल्यावर कसं? पण ते पोरींच्या सह्या लागते विकायचं मग म्हणल्यावर. द्यायचं ना त्याच्या त्यांना काय रोगाला द्यायला. तुमचे आई बाप मेल्यावर पोरींचे नावं लागलेत. नाही, आणि नावं तर लागलेलीच येतं. पण मग ते देते ना सायाला काय नाही म्हणते का काय तेव्हा. आता मला काय नाही मी वाटत पण. थोडी खर्चले ते पैसे, आता त्यांच्याच कारण लग्नाला घातले. लग्न झाल्यापासून त्या काय आपल्याला म्हणावं तशा बोलत नाहीत, येत नाहीत, जात नाहीत. त्याच्यावरूनच मला तर वाटत काही खरं नाही तुमच्या नाही, बहिणीचं. मी महिन्यानेच तुझं- घेऊ पासोऱ्या तुमच्या. अरे ती झालं तोय, पण मग आता काय मी काय फाशी घेऊ का? आता फाशी तर घेऊन बी त्यांचं मिटणार नाही ना. फाशी घेऊन काय करता? अरे मग तीच ना, मग काय आता हा? काय याच्या पायी काय मग बुडी ती काय त्याचे पैसे बहिणीच्या हातापाया पडावं लागेल. मग आता त्याला काय करणार आहे? मग आता कसं करायचं ते तुमच्या डोक्याने करा, पण ते सावकार काय दारात आलं नाही पाहिजे. इथं उगाच 4 लोक लय नाव नाही बस सांग आणि त्याला बी समजून. मग आता काय करते? मग आता काय म्हणीन काय, आता मरू का मग? शेजारी पाजारी मध्ये तुमच्यात ऐपत नव्हती तर कशाला तुम्ही त्या सावकाराकडून पैसे घेऊन लग्न करायचं? तुमच्या ज्याने होतच नव्हतं तर तुम्हाला पण ना, तुम्हाला लय घाण सवय तेवढ्या गोष्टीची. पण ऐका आलाच बा तो. ऐक का? ना, ते मला पैसे सोय कर बरं आजची असतो. हो पैसेच. अहो, साव- नसेल जमत ना तर वावर नावचं करून दे, नाही तर घर नावचं करून दे, पण ते जमणार नाही कारण की मला अडचण येते. एक काम करा ना, तुमच्या एकरभर करतो नाव. मग दे ना पैसे नावचं करून. अहो पण थांबा ना तुला आता. उतारा बघितला तर ते त्याच्यावर त्या पोरींच्या सहाय्या कोण घेऊन अहो सावकार, आमचा तेच विचार चालला होता, कारण आम्हाला पर्याय नाही. आम्ही तुम्हाला पिकाच्या भरोश्यावर घेतले. पीक 2 वर्षापासून आमच्या हाती लागला. काय जाऊ दे खड्ड्यात आणि तुम्ही भाषा घेऊन मारा, मला काय घेणं देणं नाही. मला पैसे देते तुला नाही, मी केस करतो जाऊन. नाही नाही अहो, ते लायसन असं ना करू. ऐका, मी देतो पैसे. मला आता ते बहिणींचा विचार घ्याव द्या ना मग. मी येतो तुझ्या संग चल. हा मग डोक्याची मंडळी नको करू, मला पैसे पाहिजे, बाकी काय माहिती नाही. तुम्ही जा मग या. हा मग अरे तुम्ही बी चला, तुम्ही तिथे त्यांच्या पाया पडा, मला काय बरं सांगू चला नका आपण बाकीचं. काहीतरी हा, करू मग त्यांचं तसं काय. करतो बाबा. आता काय इलाज नाही राहिलं मला. बरं मला मी पैसे पाहिजे. सावकाराव तुम्ही पाहिले ना, मी पैसे घेऊन बहिणीचे लग्नच केले. तुम्ही केले असेल, मला काय करतो? तू लग्न केलं का काय केलं का उधाळ मानकी केलं की इकडे मटका घेणे, मला काय करायचं? तुमचं बरोबर आहे. आता तुम्हाला तुमच्या पैशाची तुला मतलब आहे. चांगल्या मोठ्या मोठ्या घरी पुरी द्यायची, मग घेतली जिरून तो झालं ना राव, पण त्यांचं बी चांगलं झालं ना. चांगलं झालं तर मग त्याची सहाय घ्यायचे ना तो. त्याला काय रोगाला ते नाही देणार का तुला 2-1 लाख रुपये? बघू मी आज जातो त्यांच्याकडे. मग आता काय तुम्ही येता ना? मी येतो, तुम्ही चला पुढे माग बरं चल. मागून. चल मग गिदार वाज लावून जाऊ मग. पुढे मी येते. हा पण ते गाडी पैसे बिडी काढा. आजच्या आज झाली पाहिजे, नाही तर माहिती वाईट नाही तर मग उद्या सकाळची पाहिजे तुम्ही घराला फुल पाहिजे. नाही हो सावकार, नका ना, असं नका करू. आता एवढ्या दिवस थांबलात राहू. भाऊ, पोरं शिक्षणाला पैसे पोरग तो तिकडे शिकत आहे, पोरींचे लग्न ते बहिणीचे लग्न केले. ही कोणची परिस्थिती तुझी?
हाय होती अहो, पोरग पण कामाला आता लागलं ना शिकवणं गरजेचं रोज मागायचे, रोज मागून थोडे पैसे मिळेल, इकडे 2-4 एकर काय फरक पडतो? तीच डोक्यात आलं माझ्या ती करतो आता तिथे इलाज नाही राहिलं मला नाही बा, आपल्या तोंडाने निघणार. मला काही हालत मध्ये आज 2 दिवसात पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, नसेल की वावर नावचं करून मी ती वावर विकून टाकेल. नका तसं नका पण करू. डोक्याला ताण नाही नको. करतो मी तुमचे पैसे आपण नाही ठेवणार पोरीकडे मी जाऊन त्यांना जरा काहीतरी म्हणून सही करून बरं चल मग चल ते बहिणीकडे तरी जाणं गरजेचं आहे चल. काय असंच निघून काय करावं आता? होय हो. मी काय म्हणते चला ना आपण बाहेर जाऊ कुठंतरी फिरायला. कुठं? कुठेतरी जाऊ ना आपण. अगं मग मी तेच म्हणतोय तुला 8 दिवसापासून फिरायला जाऊ पण तू म्हणते नाही घरातले काम. अहो मग माझा अवतार असा असतो की फिरण्यासाठी नाही दिसत मी. आज बघा मी कशी मस्त साडी घातलीये अगं मग जाऊ ना. कुठं जायचं सांग बरं? पिक्चरला. जमल, मी तिकीट बुक करतो लगेच. हा लगेच करा. हा. आणि आज हॉटेलला जेऊयात आपण बरं का. अगं तू म्हणशील तिथं जेवण करू, तू हा. टेन्शनच घेऊन. कारण घरी येऊन मला परत कंटाळा येईल करायचं. लाडाची बायको आहे माझ्या. हा तू जे म्हणशील ते. हा. आता भांडत जाऊ नको माझ्यासोबत, प्रेमाने बोलत जा. हा मग तुम्ही पण ना मला चिडून देण्यासारखं काही काम नका करत जाऊ. नाही करत आता, नको भांडू, आपल्याला जायचंय. हा ठीक आहे. झालं बघ. झालं बुक. मी कपडे बदलू का मग? कशाला तुम्ही असे पण छान दिसताय. ताई बरं का? हा बरी आहे ना. कुठं जायची म्हणे तुझे पिक्चर बघायला. असं काय? जास्त येणं केलं अचानक. हा, तेच काम अचानक होतं. म्हणजे असं थोडं काम होतं काय? ताडीला ताडी काय बोल की. थोडंफार पैसेच काम 2 लाख रुपयाची जर गरज आहे. काय 2 लाख. कशाला हो? दाजी काय झाले तुम्हाला सांग का की यांच्या लग्नाला मी कर्ज घेतलं होतं हा हा हा. तो काय करतोय सारखा दारात येतोय आता माहीच काय डोकं चाला ना ते मिटलं नाही का अजून? नाही ना अजून नाही अहो, आता किती वर्ष झाली त्याला? अहो, झालं पण काय आता शेतीतले पिकं साथ देत नाही आणि त्याच्यात पोरग शिकायला बाहेर त्याला पैसे भरावं लागत आहेत. त्याच्यामध्ये सावकाराचा मिठाना तवर उसणं पासणं करा मग देतो आम्ही तुम्हाला. अहो वहिनी आता तुम्हाला खरं सांगते मी आमच्याकडे खरंच पैसे नाही. हं. तुम्हाला सांगू का एक टाइम जेवतोय दुसरे टाइम आम्ही जेवत पण नाही एवढे आम्ही भिकारी झाली. म्हणजे काय तोट्यात गेले का काय नाही, ओके चालू आहे सगळं. नाही नाही ती आपलं काही बडबड करती. काय येड लागलंय का मला. तसं काही नाही हो, सगळं व्यवस्थित चाललंय आमचं. साडे असं नाही बोलत जावं असून नाही नाही म्हणत जायचं हा, लय नाही तर ताण मग असते वात्याचं तर- अगं वात्याचं त्यांची नको अडचण आहे. ऐका आपण ना. मी ताण पण असते तर धान्याचे पोते बिते तिकडून घेऊन या तुम्हाला पण आम्हाला पैसे द्या तेवढे 2 लाख रुपये. अहो वहिनी पण खरंच माझ्याकडे नाही येत पैसे. आम्ही जर घरात घेऊन बसलो असतो तर लगेच दिलं असतं किंवा आमच्याकडे एखादं झाड पण नाही की लगेच तोडून तुम्हाला द्यायला. मग नसले तुम्ही पैसे देत तर मग ताडे मी एक काम करणार काय? जाऊ दे पैसे नका देऊ हे करतो ना काहीतरी. नाही नाही पाहुणे मी करतो. हा, काहीच नाही करू शकत यार. बरं एक काम करतो जाऊ दे मग काय करतो मी मला इकावं लागेल जमीन काय जमीन. हा मग एक कर सहीला येते मग. सैल या तुम्ही मग ते तुझं डोकं जागेवर आहे का. अरे मग आता काय करते जमीन कशी काय विकायची म्हणतो तू. आम्हाला विचारलं जमीन विकायची का नाही. तुलाची चेहरा आलोय ना मग मी कुणाच्या दारात आलोय अगं ते आई बापांनी काही एकट्याला जन्म नाही दिला. तुझ्या महागा आम्ही दोघी बहिणी सुद्धा आहेत एवढं लक्षात राहून दे. तू कसं काही निर्णय घेऊ शकतो की मी जमीन जाऊन विकतो म्हणून. अरे मग आता करते काय अगं नाईलाज आहे. तुम्ही मध्ये बोलू नका. अगं त्यांची अडचण आहे म्हणून म्हणतात ना ते. तू आपलं जा सही करून ये. किती विकायची? ती किती 2 एकर इकून टाक हा. बाकीची राहू द्या तेवढी नाही, विकून बाकीचे टाका. राहू दे ए दादा वहिनी ऐकून घे. ते आई बापाची जमीन आहे समजलं. आणि ती काही तुझी नाहीये आणि त्यात आमचे हिस्से आहेत त्यामुळे तू स्वतः निर्णय घ्यायचे नाही की जमीन विकायची अरे हे बाबा, तुला विकायची. विचारतोय ताडी आता मला पर्याय नाही विचारूच नको. आमच्या आम्हाला हिस्से दे आणि तुला तुझी जी जमीन आहे ती विकून टाक. बरं मग त्यांना पैसे तरी दे. पैसे नाही येत माझ्याकडे. तुझ्याकडे नाही ना. मी तुम्ही शांत बसा. तुमच्याकडे पण नाही येत. मध्ये मध्ये बोलू नका. अरे पण दाजी हा म्हणते तू नाही म्हणते नाहीये दाजीकडं. दाजीचं काय ऐकतोय. दाजी माझ्याकडूनच घेतील. बरं ताडी मला एक सांगा आई बाप गेले बसून काय कमी केलं रे तुम्हाला आणि कर्ज हा? तुमच्याच लग्नाचं आहे अहो. काय कमी केलं म्हणजे शिक- तुझं कामच आहे लग्न करून द्यायचं. आता आई बाप गेले कोण महत्वाचं असतं अरे, भाऊच ना. मग मला तू सांग ना, मग आता माझ्यावर कर्ज झालं मग तुम्ही साथ नाही देऊ शकत हे बघ तू ना असं हे नको करू जास्त नाटकी. मला माहिती आहे तुम्ही पण घरात मस्त कोंबू कोंबू ठेवलेलं आहे आणि एवढंच तुला वाटतं तर वहिनीच्या माहेरकडून आण ना. अरे आता ते पण मस्त मालदार पार्टी आहे. टोक कसं होतं आता दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा तू सखी बहीण अगं हे बघ बरोबर आहे. आपल्याकडून होत असलं तर बघ आपल्याकडून होत नाहीये. केलं असतं. अगं काही करू नाही शकत आहे आपण. अगं त्या अडचणीत आहेत ते. आपण काही करूच नाही शकत आहे आपण. आपण नाही का अडचणी.
अरे बायको मला म्हणत होती लग्नाला खर्च करू नको, तरी मी बायकोचं ऐकलं नाही. अरे तुम्हाला मग? कोणतं मी कमी केलं रे लग्नात? किती ऐक धुमधडाक्यात दादा, हे बघ जास्त नाटकी करू नको. वहिनीच्या माहेरी जा, त्यांचे आईबाप आहेत अजून जिंदा, त्यांच्याकडून पैसे घे अगं- आणि कर्ज फेड. कर्ज हे तुमच्यामुळे झालेलं आहे. लग्नामुळं त्यांनी किती धुमधडाक्यात लग्न केलं. हा? काय राहून देते काय कर्तव्य असतं. स्वयंपाकन काय मंगल कार्य आईबापाच्या नाही. नंतर हे भावाचं कर्तव्य असतं की बहिणीचं लग्न करून दे. अगं तसं नाही. बरोबर आहे, तायडे. हे बघ. तू सांग, ही पाहुणे म्हणत होते हम्म. आम्ही सगळा खर्च करतो, हा. रुपया देऊ नका. आणि मी एवढं मी म्हणतो, तुमचं करून दिलंय. तुला गरजच नव्हती ना रुपये द्यायची. अरे रे, मला नव्हतं रे. अगं मी तुम्ही म्हणत असं होतो करता. त्यांना शॉर्टकट लग्न करू, ते काय म्हणले लोक नाव ठेवतील. आई बाप नाही पुरीला. हो, पण हा? आता काय तुम्ही सगळं यांच्यासाठीच केलं ना भाऊ, सांगा ना भाऊ तुम्ही. ऐका नाही, हिथं वाद घालण्यापेक्षा हो आपल्याला पण बाहेर जायचे, जास्त नका डोकी लावू. हिथं वाद घालू नका. आमचं घर कसं जरा खुशीने चाललंय तर चालू द्या 4 तुमची दिवस. खुशी तशीच राहू दे, आम्ही खुशी तुमचं काही हे करायला नाही. हा, मग मी पण तुम्हाला तेच म्हणते की जमीन वगैरे विकायची नाही. काय असेल आमचे हिस्से आम्हाला देऊन टाका आणि तुझ्या जमिनीचं तुला तिकडं काय जाळ करायचं करून टाक. सावकार म्हणला उद्या तुमच्या घराला कुलूपला, उद्या आम्ही बेघर होतो, त्याच्यासाठी तुमच्याकडे आलो. पैसे एक तर आमची अडचण घे करा, नाही तर सहाय्य करा वावरासाठी. नाहीये, आम्ही सह्या करू शकत नाही आणि मी तुम्हाला पैसे पण देऊ शकत नाही. या तुम्ही. तायडे, आज लय चांगलं चाललंय बरं का तुझं. हा, ज्याला भाऊ नाही ना त्याला भावाची किंमत कळते. तुला भाऊ आहे, ज्याच्या पाठीव भावाचा हात आहे ना, त्या बहिणीला का कुठंच कमी नाही बरं का रे. आज तुला वाटत असेल मालक मला लय जपतात, घरातली लय जपतात, पण उद्या जर तुझ्या टाइम आला ना, तिकडे आई बाप राहिलेले नाही आणि टाइम प्रत्येकावर येतो. हा बघ, तुला काय निर्णय घ्यायचा तुझ्या हिशोबाने. तुला हिस्सा लागत असेल हिस्सा घे, त्याला इलाज नाही राहिला. मी करून तुमचे लग्न करून चुकलेलो आहे, माझं कर्तव्य मी पार पाडलेलं आहे. बरं झालं तुझं बोलून. जा मग आता. ऐकलं मी सगळं. करून घ्या आता, चल. तुला राजू काय होईल? मला इथपर्यंत तो काही आणलंय, पा- तुझ्या बहिणी दारात त्याचं काय नियोजन? बहीण म्हणते नाही, म्हणते का नाही म्हणते? पैसे नाही आणि जमीन नाही, मला माझा हिस्सा लागतो. मग तुम्हाला पैसे शिवले, मला बाकी नको सांगतो. तायडे, तुला खोटं लागत माणूस सुद्धा संघ आहे रे. अहो पण एवढी घाई तुम्हाला तरी कशाला पाहिजे? दिन ना तुम्हाला माझा कसं भाऊ. माहिती? तुमचे लग्न झाले, तुम्हाला सांग सकाळ पोरं होते 2-2, 4-4. मी तुमच्या लग्नाचे पैसे अजून व्याज नाही, काहीच नाही, आगाला झाले ना 3-4 वर्ष. किती दिवस ठेवतील ते तरी. ताई तेवढी करा ना गरज तुम्ही आमची. नाहीये आमच्याकडे काही पैसे. मला तुम्ही काय तुमच्या असं बघून- कोणासुद्धा दुसऱ्या बहिणी दाराचं मला सांगू नको, मला पैसे पाहिजे. तुम्ही चला घरात. हो घरात. काय करता? दुसरी देतात तुम्ही, दुसरी विचारू. जायचं का? बरं, तू सगळं ठरलं ना काय काय घ्यायचं ते? हो ना. मेवणे भाऊ इकडे कसं काय? उतर खाली. पुढे फिरायला निघाली का? हो, जरा काम होतं. जरा बाहेर लय दिवसापासून हा. जायचं. लय दिवस झालं म्हणत होती, म्हणलं चला आज काय असं. माहिती नेऊन यावं. तुम्ही म्हणजे- कसं काय अचानक आणि इकडं? घोटाळाच केला म्हणायचं तुमचा. नाही घोटाळा नाही, नाही काय त्यात नाही. काय घोटाळा एवढा. बोला ना. हा. अहो, काम होतं आमच्याकडे जरा, काम तुमच्याकडे. ते सावकार घरी दे चक्रा मारतो. कोणते सावकार? ते काय झालं, यांच्या लग्नाला मी पैसे घेतले होते ना, हा, अच्छा अच्छा. दोघींच्या लग्नाला हा, हा. त्यांच्याकडूनच घेतली होती. बर 2-4 वर्ष झाले त्याचे पैसे जाईनात माघारी, आणि ती काय मला लय तारा दिला. 1-2 लाख रुपये असले तुमच्याकडे दे. आता एवढे तर नसते ना माझ्याकडे बर का. अहो नाही ना, आमची परिस्थिती बघितली का तुम्ही? त्या दुसऱ्याला मागितले का पैसे? अगं दुसरीला त्यांच्या गेलतो त्यांच्याकडे बी नाही तर, पण आमची म्हणलं चला आता परिस्थिती तुमच्याकडे जर असली तर बघावा. बरं मी काय करतो, कुणाकडून तरी उसने पासने घेऊन तुम्हाला देऊन टाकतो मग. नाही अहो, आपण पण कुठून फेडणार? अगं वहिनी, तुला तर माहितीये ना आमची परिस्थिती त्यांच्यापेक्षा थोडी खराब आहे. तुला पण माहितीये दादा. अगं पण असू दे ना, ते दुसऱ्याकडे कुणाकडे मदत मागायला जाणार आहेत आता. हा, ते काहीतरी नाही. करून अडचणीच टायमिंग नाही केली पाहिजे मदत. आम्ही पण घेतलं, आम्ही पण कुठून व्याज वगैरे घेतलं तर मग कसं व्हायचं? अरे, बघता येईन काय ना काय करता येईन, पण ती अडचण येतात आता. भेटतंय ना आम्हाला पण, आम्ही पण कशा तरी जगतोय. तुमच्या पुढं ही गाडी पण सेकंड हँड घेतली आम्ही, माहिती का त्यासाठी? हात पसरतो तुमच्या अहो, पुढं, नका. पसर पसरते. अहो, तसं आम्हाला काय करू नका. राहिले ते घराला. बरं काय करणार तायडे, आपण तरी? नको देऊ पैसे. पैशाचं नाही काही, नको लय लोड घेऊ तू. पण एक काम करणार मग काय करतो मी, 1-2 एकर जमीन घेतो. मग त्याला सैल तरी चल ना. काय एकदम एक नंबर. म्हणजे आम्ही बी अडचणीत पडणार नाहीत कर्ज घेऊन. हा हा, आणि आणि तुमची सोल होऊन जाईल आता काय problem करू मग सगळा. ते? तू कधी अगं मग अडचणी ना, काय अडचणीत कामाला नाही येणार तर काय करायची ठेवून ती जमीन. काय करणार आहे ना शेवटी? हा ना. अहो, पण ते पप्पांची जमीन आहे, त्यांची आठवण येते, त्यासाठी ठेवली ती जमीन एवढी आपण. अरे मग काय त्यांनी विकली नाही, त्यांनी आधी सांगितलं होतं जमीन विकायची नाही म्हणून. त्यांनी विकली नाही, तू कसं काय विकायला लागला? यांचं सगळं ठीक आहे, आता ती गेले हे अडचणीत आहे तर ह्यांना तुला काय वापस करणार? सांग ना आता. मला. नाही, अजिबात नाही. हा,
जमीन बिमीन विकायची बरं, नाही. जमीन नाही ऐकायची तर मग मी कर्ज घेतो कोणाकडून तरी त्यांना देतो, अहो, मदत पण करतो. आपण कुठून फेडणार आहे कर्ज तुम्हाला कळतंय का? अगं मग तो ठरव ना काय करायचं एकदा, त्यांना मदत तर करावं लागेल ना. आपण मदत नाही केली तर त्यांना जमीन विकावं लागेल, अहो, तुम्ही तिथं सही करावं लागेल तुम्हाला. शेती आता कांद्याला बाजार आहे, अहो, कांदा आल्यावर होईल ना अरे तुमचं. कातडे अगं, 4 कवा वर्षात नाही कांदा पैसे पेरायचा दिले. आणि कवा कांद्याचे हा. पैसे यायचे. हा? अहो मागच्या वर्षी किती नुकसान झालं शेतीचं, ह्या वर्षी त्याचं काही फायदा सगळ्या जगात माहिती शेतकऱ्याला किती नुकसान आहे. अहो हळूहळू द्या, काय त्यात एवढं अहो, मागायला कशाला आले तुम्ही अहो आमच्याकडे? ते हळूहळू घ्यायना, ते म्हणते एक तर घर खाली करा नाही तर वावर आमच्या झाले 4 वर्ष लागण्याला आता, कवर तर हळूहळू देतील ती. अहो माझं आहे का मेवणे, तुम्ही काय करा, एक तुकडा काय इकून टाका आणि सध्या पुरते पैसे देऊन आम्ही टाका तेच त्यांना. म्हणलं मी, बाकीचे राहू द्या. एकदा मिटवलं का ते मग बाकी केव्हा घेता येईल? विकायचं नाही, आम्ही नाही सही बी देणार विकायला. आधीच काय सांग- तरी की आता हे बघा, काय करावं आता? नाही विकायचं, तुम्हाला आधीच सांगितलंय, पप्पाने आधीच सांगितलं होतं की काहीच विकायचं नाही, मी घेतो. कातडे मला माणसं म्हणत होते, ही पाहुणं म्हणली होती आम्ही सगळा खर्च करतो लग्नातला. अरे मी स्वतः लग्न करून दिले तुमची. अहो मी इतक्या वेळा ऐकलं तुमचं निधून मागा, तुम्हाला सांगितलं तुमच्या बहिणी येत नाही असंच करणार आहेत. खर्च केला. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं मी सगळं करून घेतो बाबा, आम्हाला फक्त पोरगी द्या. अहो मला असं वाटलं होतं आपल्याला आई नाही बाप नाही, नको बहिणी म्हणते ना, मग आम्हाला फुकट गाळ्यात घातलं एका तुमचं दिवशी. मस्त खरं झालं, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं. पण आता बहिणी तुम्हाला नाही म्हणायला लागल्या तर त्याचं काय करायचं? ऋण काय काढून इलाज सण आहे? केला भाऊ, आम्ही ऋण काढून सण केला, यांचे लग्न करून दिले आणि या सही सुद्धा द्यायना. काय गरज नव्हती सर. मग ते तुमची दुसरी बहीण काय म्हणली? काय ती त्यांनी ना- असं नाहीच करून म्हणते. दिलं. तिला विचारलं का सही करते का? विचारलं ना, तिथं डायरेक्ट नाहीच म्हणली. अवघड आहे हो तुमचं मग. तुम्ही तिचं लग्न चांगलं केलंय माझ्यापेक्षा, तुम्हाला तिला अरे, मागायचं असतं, दोघींना बी- मला मागायचं नाहीये. कोणचंच कमी नाही केलं मी. तुला तरी काय कमी दिलं तिच्यापेक्षा? परिस्थिती बघा आमची. तुम्ही आज बहिणीसाठी एवढं केलंय त्या काळात आणि आज बहिणी तुम्हाला साथ द्या ना तुमच्याच. काय आता हिला ना, माझं कर्तव्य होतं ती पार पाडलं. चला शेवटी यांचा हिशोब यांच्या संग काय करणार आहे ना, बळजबरी माहिती थोडी. बघा तुमच्या मनाने काय. आणि ही दिवस जागे नसतात रे. ऐक आज लय नवरा बायको तुमचं चांगलं असेल, घरातल्याच चांगलं असेल, नाही आमचं ज्याला चांगलं. भाव नाही ना त्याला विचार. अहो, त्याची असं किंमत. सगळं नाहीच म्हणतात. नाही आमचं चांगलं. नाही का? बरं, याला चल. नवरे चांगले पाहू ना, पाहिजे. चलू का? चला जाऊ दे आता, काय माफ करा. माफ करा एवढ्या वेळेस हा. आता. चल. काय वागणं तुमचं हे? भावाला मदत नाही करायची म्हणजे? पाहुणे इकडे कसं खेळते तुमच्याकडे बी का साडू आणि मग आपण सांगितलं नाही काय का? ऐकायला भेटायला लागले मला? हे दोघी मदत करायला तयार नाहीत म्हणे. आता या हे बघ, आता आमची ही टू व्हीलर पण आम्ही सेकंड हँड घेतली, आमच्याकडे काय पैसे नाही आणि हे म्हणतात आहे आपण कर्ज घेऊ, व्याज आणि पैसे घेऊ. होणार आहे का तसं आमच्याकडे? सह्या करा ना मग, आता मग सह्या करा ना सरळ सरळ. तुम्हाला काय अडचण आहे? आम्हाला करायचीच नाही, ती आमच्या आई बापाची प्रॉपर्टी, आम्ही काय सही अगं करू? अगं पण तुमच्या दोघीला काय कमी करणार बरं, आम्ही? तुमची आईबाप जरी असते, ऐक, तुमचे लग्न एवढं मोठं केलं असतं समजा, तर आईबापाने जमीन विकलीच असती ना. आईबाप असते बरोबर आहे. ना, मग? आईबाप असते ना तर त्यांनी जमीन विकलीच नसती, त्यांनी त्यांच्या हिमतीवर केलं असतं. आता हे भावाची ती वहिनी आल्यापासून नाटक चालली, ती काय वहिनीला तोंड माहिती- चलत येतं तुमचे, एवढं भावाने करून दिलं तुमच्या पण तुमच्यासाठीच थांबता. हे सगळं खरंच त्या वहिनीची बरं, पैसा वहिनीलाच पाहिजे असतात पैसा पैसे. कोणी खर्च केला? भावानी केला. तुमच्या लग्नासाठी केला की नाही? अहो, मग केलं ना, काय उपकार केले का मग? हा बघा, मग काय म्हणताय? तुम्ही काय उपकार करू राहिले का? सही करता म्हणे, सही करा ना मग. काय ते जमिनी काय छतडा घेऊन मरायचंय का? आपल्याकडे आहे अहो, ना जमीन. माझा नवरा तसा टाकलाय, तुम्ही तरी नीट वागा ना. अहो पण तुम्हाला कळायला पाहिजे ना, भावाची मदत तुम्ही नाही करणार तर कोण करणार आहे? उद्या सावकार फाडून खाईल त्याला. हे असे कसे आपले नवरे? बरं. कसे ना, आमची मर्जी, आमची जमीन आहे, आम्ही काही पण करू. बरं, तुम्ही काय ए, कोणी बोलताय? जमीन आपल्याला जमीन नाही का? हाय ना. कधी रानात गेली का तू? तुला काय अक्कल आहे का? काय करते तुला जमिनी आ, तुला? तिकडच्या जमिनी ठेवून ह्यांच्या काय समाधी बांधायचे का त्या जमिनी? मग आम्हाला जमीन नाहीये म्हणून ठेवलेली, आपल्याला जमीन आहे का? सांगा बरं, काही आहे का आपल्याकडं? ए, माझं एक ऐका, तुम्ही दोघी बी, ओ साडू भाऊ, हम्म. ते आपल्याला मदत करायची की नाही मेवण्याला एवढं सांगा. मग करायची. हा मग माझं ऐका, करायचं. नाही करायची ना तुमच्या दोघींना मदत, तुम्ही दोघी बी इथून घरातून आमच्या निघून जा. हा, आम्ही सांभाळीत नाही तुम्हाला. निघा तुम्ही. तुम्हाला घटस्फोट. ओ, आम्ही डायरेक्ट घेतोच पण देणार तुमच्या Direct दोघींना बी. ओ, काही पण पाहिजे. काय पण नाही का बाबू? ठेवणं महत्वाचं आहे. मला बायको महत्वाची नाही आहे ह्या परिस्थितीला. मला माणूस मेवणं महत्वाची. मेवणं गरजेचं आहे. हा, परिस्थिती ठरवा लवकर काय करायचे, जमीन द्यायची मेवण्याला तर पैसे कर्जाने काढून द्यायचे. आम्ही फेडू कसं कर्ज फेडायचे. काय गरज नाही पैसे करताना घ्यायची. अरे सुधारायला तयार नाहीत. काय आता होय, तुम्ही चला बरं 2 मिनिटात ते काय फैसला करा, जमीन द्यायची की नाही, नाही तर तुम्हाला घराच्या बाहेर काढतो. चला चला साडू भाऊ. चला चला तुम्ही पुढे चला. काय हो, लय अवघड झालं. काय अवघड म्हणजे आता काय करा, इलाजच नाही ना त्याला, काय करणार आहे आपण पण. दादा, मागं तुम्ही एवढे जलद कसं काय आले? तुम्ही तर बोल नाही, पाणी सुद्धा विचारलं नाही आम्हाला घरी आलं आणि तुम्ही मागच काय लगेच आल्या.
आमच्या नवऱ्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं. बघ मग आता इकडं काय तुम्ही तर फिरायला निघाले होते त्यांच्याबरोबर. तू आलास ना मधी, मग काय केलं ते आम्ही? काय म्हणले ते? मग काय तुम्हाला म्हणलं सही द्यायची नाही म्हणून मग त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं. मग तुम्हाला आम्ही बी घरात ठेवणार नाही. तुम्ही आता याला तुमच्याच वाशात. मग आता इकडे कोणाच्या घरी चालला तुम्ही? तुझ्या. कशाला? आणि माझ्या घरी काय आला रे आता? माझ्या बघ माझ्या हिशोबाने करीन मी काय कवाय ना. मग आता आमच्या नवऱ्याने आम्हाला हाकलून दिलं, मग आम्ही कुणाकडे जावं? बघ आता तुमचं पाहायचं. अरे तुमच्या घरी आलो तर तुम्ही म्हणले नाही नाही आमच्यासारखं तर काही कोणाच नाही. हा. कोणाचं नाही म्हणजे मी बोलले होते मी गरीब आहे बाबा. मग हाकून द्यायचं कारण काय आहे त्यांचं? हे गरीब बरं, असू दे. तुझ्यामुळे झाले हे सगळं. अरे माझ्यामुळे झालं मग तुमच्या तेवढा दम तिथं निपटायचं ना त्यांच्या बरोबर. इकडं कशाला यायचं आमच्या बरं आज आमच्या दारात? त्यांना मी एक शब्द बी बोलू शकत नाही. बरोबर आहे का? नाही, इथं उभा सुद्धा करायचं नाही. तुम्ही बोलू नका आणि तुमच्या घरात बाबा, सांगू हो. नका. आता लय झालंय आमचं. तुमचं वावर आहे तुझ्यामुळे जास्त होत. एसटी सगळी आहे तुमची तुम्हाला घ्या पण मी सांभाळू शकत नाही बा तुम्हाला कुठं राहायचं तिथं राहा. या महिन्यामुळे जास्त होते. ही हा, गोष्ट काय? होती का? नाही माझ्यामुळेच होतं ना. यांच्या काय वाटत इतके दिवस आहे ना दादा एकदम चांगला होता, जशी चांगलं तुला होतं म्हणून आली ना तुमच्या घरात. लग्न मी चांगले करून दिले. मीच वाईट होते. तुझ्यामुळेच पूस लागली त्याला. अगं, माझ्यामुळेच लागली. अरे बाई, मीच त्याला म्हणत होते नको यांचे लग्न चांगले करू, हे चांगले डोक्यावर नाचणार आहे. बरं तुझ्या घरापर्यंत ज्याचे पैसे आहेत, तू आलता का नाही माझ्या बरं सांग ना मला. तुम्हाला विश्वास हा, नव्हता मग मी का? खोटं बोलतोय का? बरं मी काय दारूत घातलेत का ते पैसे घेऊन का काय करत काय केलं मी? बोलायचं होतं ना, नवऱ्यासोबत बोलायची काही गरज होती हा, का? ते चांगले आहेत तुमच्यापेक्षा. तुमच्या दोघीपेक्षा तुमचे नवरे चांगले आहेत. त्यांच्या काय चुका आहेत? त्याला सुद्धा लाज वाटायला लागली. एखाद्या म्हणल्या असत्या भावाने एवढं सगळं केलंय, द्या बरं सही करून. बरं त्यांना बहिणी बाबा असते ना का मलाच येते एकट्याला? मग ती का वाईट बोलली नाही? पण त्यांच्या समोर नव्हतं बोलायला पाहिजे. अरे, त्यांच्या बाजूला घेऊन बोलायला एक पाहिजे. सांगू कर तुम्हाला जे काहींचे नवरे घ्यायला लावतात हा, ही हिस्सा आणि ती नाही म्हणतात आणि तुम्ही म्हणतात आमचा हिस्सा आहे. अरे मग मी काय फाशी घेऊ का मला सांग बरं? अहो, त्यांना मला पर्याय तळतळ नव्हता कळाली राहिलेला. ना. तळतळ कळाली त्यांना म्हणून ते म्हणत होते सह्या करा, पण हे इतक्या बेकार बाया आहेत त्या दोघी बी. तो काय करा तुमचा हिस्सा तुम्हाला घेऊन टाका पण मी काय सांभाळणार नाही तुम्हाला. दारात सुद्धा अहो, नको. काय झालं? हो राम 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 असू. काय झालं तुमची भांडणं झाली का? नाही, नाही, भांडण्याचा विषयच नाही ना. हा. आता हे सख्या भावासोबत जर अशा वागू शकतात, उद्या आमच्या अडचण आली हा. आम्हाला तवतला तर आणते ना आमच्या मागून. अरे लाखातला एक शब्द बोलले मग? ना तुम्ही. जे बरोबर आहे स्वतःच्या ना. भावाच्या नाही होऊ शकलं आमच्या काय होणार आहे? आम्ही खरं आहे दोघांनी ना. असा निर्णय घेतलाय, हा हा सह्या करा हा. नाहीतर आमचे घर सोडा. एक तर सह्या करा जमिनीच्या कागदावर, ती जमीन तुम्हाला घेऊन टाका. नाही नाही यांना हिस्सा द्यायला तयार आहे ना राव मी. नाही नाही नाही, नाही. हिस्सा द्या. देऊच नका हिस्सा. हा. पण सांभाळायला तयार नाही. आम्ही नाही सांभाळणार. आमचा तर विषय संपला. मग बघा तुम्हाला हिस्सा घ्यायचा घ्या. आम्ही माझी दुसऱ्या काय आता म्हणणं. आपले नवरे नाही हो, सांभाळत. काय नाही माझी हरकत नाही. तुम्ही भाऊ दुसऱ्या जरी नाही पाहिल्या ना हा, दुसऱ्या बायका करू. करायचं काय? आमचं वय नाही झालेलं, आम्ही दुसऱ्या ज्यांना बायका करू. परिस्थितीची जाणीव आहे, ज्या आम्हाला माणुसकीची जाणीव आहे त्यांच्यात आम्ही तशी चांगल्या पुरी बघू गरीब घरच्या. नाही बरोबर आहे तुमचं बी. मग? खरं आहे ना. तू सही कर नाही तर करू नको, तुझा विषय संपलेला आहे. अहो, पण आम्ही मग जायचं कुठं? कुठं जायचं तिकडे बघा. तिकडे वावर आहे ना, हिस्से अरे, द्यायचे. ते वावरात झोपून जाऊ. हा मग वावर तुम्हाला आहे तिथं. हिस्सा भेटला होता आता मला तू सांग 20 एकर जमीन आहे. किती का त्याची मग तुम्हाला किती ती बघा ना त्याच्यातली. मग तेवढं लय झालं तुम्हाला आयुष्याला. हा. आणि यांची काय गरज आहे तुम्हाला आणि माझी तरी काय गरज आहे? हा, एकतर इका बंगले बांधा नाही तर काही करा तिकडं. हा मग तुम्ही तुमच्या तसं करा ना तुम्ही. काय मोकरा बाई ह्याच्यात पडता. ए बाई, मी काय म्हणते ऐक, एकतर तुला माहिती आपलं सगळं काही ते आपला नवराच आहे आणि भाऊ पण आपलाच आहे, मान्य आहे, पण जे काय असतं शेवटी तो काय- नवराच काय करतो. होतंय का? चाललंय माझे पैसे सोय करा मला बाकी नको अहो. सांगतो. आम्ही तुम्ही यांच्या मागे झुंड राहिले काय? अहो अरे माझे किती तुमच्या दिवस झाले, आले. 4 वर्ष झाले राव, जावई पैसे नाही, येडे का तुम्ही? नाही नाही असं ठरलंय. काय करते? सावकार ऐका ना असं ठरलंय बरं का. हे बघा ते तात्या आले तिकडे, ते बघा आमच्या गावचा माणूस. हो ऐका ना, ते आले का? हो जावई आमच्या गावचा माणूस बघा ना, बहिणीने सगळ्यात नंतर तिची काय अवस्था झाली. लयच हाल झाले. नाही दादा. हाल म्हणजे सगळी प्रॉपर्टी बहिणीने नावची करून घेतली. तुमचं तसंच व्हायला बसलंय. जाऊ द्या झालं तरी काय अडचण नाही. असं ठरलंय सावकार 20 एकर जमीन हा. आहे. बरोबर आहे त्यांना बरं, मला एक पाठीची सांगा. तुम्ही घ्या. त्याची 1 एकरापुरती तर सही देता का नाही तुम्ही? नाही नाही, आमची पण जमीन मी करून देते तुला सया. नाही दादा, आम्हाला काही जमीन बिमीन काही नको. उलट जमीन विकू नको. ते बोलले तसं आम्ही कर्ज घेतो आणि तुला देतो बाबा पैसे. हो, माझ्याकडे तुमचे आहे पैसे तर. फेडतो. 1.5 लाख रुपये आहेत मी देतो. अहो ये 50,000च लागत आहेत अजून. तुमची पैशाची जी काय अडचण हा, आहे साडू. आम्ही दोघ जण साडू. साडू आम्ही तुम्ही देऊन टाकू. ऐका ना, तुम्ही जमीन बी राहते तुमची तुम्हाला आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन कसं जातो. काय तात्या? साडू ऐका ना, तुम्ही- जावई चांगले आहेत राव. तुम्ही लय लोट ना घेऊ, तुम्ही फक्त 50,000. जावाय नाही बहिणी इथं होत्या. हे बहिणी- दाजी ती दोन्ही. एवढे दाजी- हा हा एवढे चांगले दाजी मिळाले म्हणल्यावर काय राव, माझे तर लय हाल चालले. मला पश्चाताप झालाय आज, एवढं काय करायचं. अहो पण माया बहिणी घ्या ना, घ्या ना, अजून जमीन घेऊन ठेवा ना.
आता पहिलेच आहेत त्या आमच्या हा जमिनी ना मग तुम्हीच घेतल्या असत्या ना पोरासाठी करायचं पुरीसाठी करायचं मग हे असे दिवस हे आले काय ना. ठरवायचं तुमचं दोघी जण सांगा लवकर. हा नाही काय विषय नाही आपण कर्ज फेडू. कर्ज नाही माझ्याकडे आहे दाखवलं 1.5 लाख. तुम्ही पण लय वजन नका काय करू. जेवढं होईल तेवढं नाही करतो नाही मी. तुम्ही फक्त 50,000 ए पण मला एक सांगा व्याज ना काढ. 2 मिनिटं माझं ऐका. तुम्ही तुमच्या कुणी घेतलं तरी ह्या गरीबाला उद्या देणं नाही नाही काही नाही 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 नका देऊ आम्हाला. नाही परत नका. अरे नको तुमचे पैसे मला नको. आमच्या पद्धतीने जेवढं होतंय तेवढं आम्ही मदत करीत आम्ही फेडत बसतो. ऐक ना दादा. ऐका ते कागदावर सह्या करा आणि ती जमीन त्यांच्या नावावर करून टाका पहिलं त्यांना हो. अडचण माया येते. नाव केले ना मी कर्ज काढतो तिच्यावर आणि तुमचे पैसे लगेच देऊन टाकतो. बरं वहिनी दादा तुमचं ऐकून घ्या माझं. मग बाकीचं बघू आपण. माझं ऐकून घ्या. हा बोल. चुकलो आम्ही जरा जास्तच बोललो असं नव्हतं बोलायला पाहिजे. तू पण आमचं चांगलंच केलंस. चांगले नवरे तू बघून दिले तेव्हा आमचं चांगलं झाले. आम्ही चुकलो जरा. तुम्हाला दरवेळेस उशिरा चुकी कळती. नाही, जाऊ दे. चुकलं इथून नाही. पुढे असं नाही होणार. आता तुला आम्ही पैसे देतो पैसे परत पण देऊ नको बाबा. आमच्या नावावर जी जमीन असेल ना ती पण तुला सेंड करून देऊन टाकतो परत. कारण अरे. तुला तरी कोण आहे आमच्या हो मागे. का? आता यांचे पैसे मिटले ना तुम्ही नावचं केलं ना मी मग कर्ज काढीन तुमचे पैसे देऊन टाकीन मला तुमचा पैसा नको. आम्हाला पैसे आम्ही परत कर्ज काढणार आणि परत बहिणी दारात जाणार. अहो आपलं मी कर्ज ऐका. खाजगी कर्ज वहिनी, तुम्ही तरी समजवा ना. तुम्ही अशी तर पुढच्याच राहणं नका ना. यांनी जर माझं अरे कर्ज केलं- बहिणीचं खाऊ नाही ही मला बी हा, कळतं. मला ती पण म्हणायची. परिस्थिती अशी आहे का तू जेव्हा ती वेळ आल्यामुळे तू आता घ्यायला काय हरकत आणि नाही. तुझ्या ती आणि वेळ तुला जावं तू जेवी ना तेव्हा दे ना. हा, मग तसं करतो पण मला यांचे पैसे नको. जेव्हा देता येईल तेव्हा द्या. हा, मग तसं जमीन म्हणा. विकू नका. कर्ज करू नका. नाही नाही परत काय करीन मग. म्हणजे मला याच्यातून असं म्हणायचंय का सगळ्याच बहिणींचे नवरे चांगले असतात तात्या. बहिणीच वाईट असते. हा. त्यांनाच आबळस असते साऱ्या दुनियाची नवऱ्याला नसते. नाही, काय काय ठिकाणी काय होतं या बहिणींना त्यांचे नवरे फुसला होते पण इथं नवरे साथ देते नवरे साथ देतात. तुम्हाला अहो, नवरे साथ देऊन दोन्हींच्या घरी गेलो तर दोन्ही दाजीची लय तळमळ होती. ही बी द्यायला तयार होती ती बी द्यायला तयार होती पण बहिणी देऊन द्यायनात ना. नाही लजी त्यांना काय करणार मग शेवट त्यांनी बी निर्णय घेतला बहिणी हाकून दिल्या. नाही दादा परत जाऊ द्या, माझ्याकडून चुकी झाली मी सगळं वाटोळ करून घेतलं आता तुमचं ना करून घेऊ जाऊ द्या ते माफी मागते पण कोणत्याच बहिणीने असं नाही केलं पाहिजे तात्या. मा एवढं म्हणणं आहे. आता आदल घडली ना त्यांना आता काय करतील त्या ते नवरे चांगले होते म्हणून जुळलं. मग त्यांनी आणि नवरे जर त्यांच्या बाजूकडून असते म्हणजे याचा तर 7-12 ओकेच होता माझ्या हातून. गेले असते ना ते संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी मी पैसेच घेतले असते काय आलं तिकडे मर नाही देऊ काही करणार घर ना घर अहो, राहायचं होतं घर ना. प्रत्येक बहिणीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपला भाऊ आपल्या वडला माग आपल्याला वडलासारखा असतो भाऊ. हं. आणि तो जीवाचं जर पाणी करतोय रक्ताचं पाणी करतोय तर आपण बी त्याला मरू न देता जिवंत राहण्यासाठी जेवढी धडपड करता येईल तेवढं केलं पाहिजे भाऊ. अरे नाही केल्या चोळी बांगडी बंद होती आयुष्यात येणं जाणं बंद होतं. परत तो भाव माहेरचा भावाचे सगळ्यात मोठा आधार तोच असतो. 1000% केसेस आज कोर्टामध्ये पेंडिंगला बहीण भावाच्या फक्त हिश्शापायी. आज काय झालं प्रॉपर्टीची किंमत जादा झाली. कुठं वावरात जा कुठं एमआयडीसीत जा कुठं जमीन आणि सगळ्याला याला हिस्सा जा. पाहिजे. सगळ्याला हिस्सा तयार नाही. अहो याच्यामुळे नाते तुटले ना. अरे या पैसे पै ना सगळं वाटोळ होत चाललेलं आहे नुसता पैसा 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 अवघड आहे आणि या शेवटी जमीन जमीन अवघड. काय ती मातीच आहे ना. माणूस किती जगलं तर जाणार कुठे मातीतच. काय करायचं त्या वावराचं आणि माणसं सारखे माणूस जपा. तुम्हाला वावर नाही का? हा हाय तर तुम्हाला भरपूर आहे. आहे ना आहे ना. आम्हाला काही कमी नाही. उद्या तुमच्या बहिणी आल्यानंतर यांना मागितल्याविषयी तर काय होईल? ठरविते ना आता ह्याच्यावरून काय करायचं ते. हा नाही तर परत घरा बाहेर. अरे आता यांचं ऐकलं समजा यांचं ऐकलं का यांचं जर ऐकायला मिळालं तुमच्या बहिणींना यांनी हिस्से घेतलेत म्हणून त्यात आल्याच ते लगेच आहे त्यांना. द्या मला बी हिस्सा. मग तेव्हा कसं देऊ वाटेल ह्यांना. तुला बायकोने कसं काय घेतला? बघा ठरवा तुम्ही काय करायचं काय नाही ठरलं आता तात्या त्यांचं. ठरलंय. हा. आणि ते सह्या द्या. हा देतो आम्ही. जमिनी को नको. बरं जाऊन दे हे ते खुरड्यात आता मग दोन्ही का असते चला. ना आखाडाचा माहिती नाही. मग तीच मी हा. म्हणलं कर ना दाजींला खर्च करतो द्यायचे, ना. आईला हो. लोकं तेच. घरी येऊन बहिणीला आम्ही- हा, घरी ठेवतो. चला चला. हो, बहिणीला पहिल्या साड्या घ्या. आम्हाला काय नको बाबा. साड्या नको रे. हा. ए, साडी नको साडी. चला, कोंबडा कापितो चला. जेवण करा. आखाड्यात जत्रा घाल चला. साड्या बी घेतो तुम्हाला ते म्हटलं सांगा कोणचा कोंबडा आहे. कडक नाते का? हा कडक नाती. चला. हा चला चला. चला. मी काय नाही ते माळकरी माणूस आहे ते. नाही ते नाही ती कामाची नाही ती. बरं चला चला नका रागवू चला. मी येतो चला चला हा. चला. ठेवू का ना हा हा लिंब लिंब आहे का हो, लिंब ऐका ना चला लिंब घ्या.